वेलकम बॅक मुलांनो. कसे आहात तुम्ही? मजेत आहात का? बरे आहात का? छान आहात का? का अभ्यासाचा लोड घेत असाल तर अजिबात घेऊ नका, कारण की मी तुमच्यासाठी तुमचा अभ्यास अतिशय साधा आणि सोपा करायला घेऊन आलेलो आहे. एक यूट्यूब चॅनल SST इन मराठी बाय सुहास सर, ज्याच्यामध्ये आपण आत्ता सध्या तरी 10वीचं SSC बोर्डाचं पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री आणि जिओग्राफी शिकत आहोत, साध्या सोप्या आणि मराठी भाषेमध्ये. ठीक आहे, मराठी भाषेमध्ये का? मराठी आपली मातृभाषा आहे आणि आपल्या मातृभाषेत सांगितलेलं आपल्याला सगळ्यात व्यवस्थित कळतं. माझा नेहमी हा प्रयत्न आहे की तुम्हाला कन्सेप्च्युअल नॉलेज द्यायचं, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. एकदा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर तुम्ही त्याविषयी आपण लिहू शकतो. जसं आपण आपल्या घराविषयी लिहू शकतो. तुम्ही तुमच्या घराविषयी 2 पानं लिहायला सांगितलं तुम्हाला, तर तुम्ही लिहू शकता का? डेफिनेटली लिहू शकता. त्याबद्दल तुम्हाला पाठांतर करावं लागतं का? नाही करावं लागत. आपण आपल्या घराविषयी लिहू शकतो, कारण की आपल्याला आपल्या घराविषयी सगळी माहिती आहे, आपल्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या आहेत. तशाच जर तुमच्या हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आणि जिओग्राफीमधल्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर तुम्हाला पाठांतर करावं लागणार नाही, रट्टा मारावा लागणार नाही. ठीक आहे, आणि तुम्ही एक चांगले हुशार आणि सिन्सिअर मुलं बनाल. ठीक आहे, आत्ता आपला चालू आहे पॉलिटिकल सायन्सचा 10वीचा SSC बोर्डाचा पॉलिटिकल सायन्सचा लेसन नंबर 1 विच इज वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन. त्याचे काही व्हिडिओज याच्या आधी आपण केलेले आहेत. आत्ता आपण शिकणार आहोत या व्हिडिओमध्ये, तुमच्या समोर ओपन आहे राईट्स बेस्ड अप्रोच. हा पॉईंट आपण इथे शिकणार आहोत. तुमच्या हातामध्ये पुस्तक असलं पाहिजे, टेक्स्टबुक असलं पाहिजे, पेन्सिल किंवा एखादं पेन असलं पाहिजे. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 3, पेज नंबर 74 बघा. तुमचं काही पेज पुढं मागं असू शकतं, थोडंसं नव्या बुकचा आणि जुन्या बुकचा फरक त्याच्यामध्ये राहतो. क्वेश्चन नंबर 3, एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट. एक्सप्लेन करायचं, शॉर्ट नोट तुम्हाला याच्यावर लिहायची आहे आणि त्याच्यामध्ये पहिलं आहे राईट बेस्ड अप्रोच किंवा राईट्स बेस्ड अप्रोच. हे आपण आता शिकणार आहोत. मी आहे आता पेज नंबर 70. हे जे तुम्हाला स्क्रीन दिसतीये ही आहे पेज नंबर 70 ची स्क्रीन. ठीक आहे, चला आता आपण सुरू करूया. राईट्स बेस्ड अप्रोच, क्वेश्चन नंबर 3 मधल्या पहिल्याचं उत्तर. आणि हा बोर्डासाठी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न, कारण की ह्या गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे. बघा, पॉलिटिकल सायन्स जो विषय आहे का नाही, तो जगण्याचा विषय आहे. ठीक आहे, आपल्या दैनंदिन रोजच्या जीवनामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. म्हणून आपल्याला हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. चला बघा, राईट्स बेस्ड अप्रोच. मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलं की एका इंग्रजी शब्दाचे अनेक मराठी अर्थ असतात, बरोबर आहे का? मग राईट या शब्दाचा अर्थ असतो बरोबर. ठीक आहे, तसाच राईट RIGHT या शब्दाचा अजून एक अर्थ काय असतो? त्या शब्दाचा अजून एक अर्थ असतो अधिकार. ठीक आहे, राईट्स म्हणजे अधिकार. बेस्ड म्हणजे काय? त्याच्यावर आधारित, बेस आहे ना, त्याच्यावर आधारलेला आहे. अप्रोच म्हणजे काय? अप्रोच म्हणजे आपला बघण्याचा दृष्टिकोन. ठीक आहे, राईट्स बेस्ड अप्रोच म्हणजे ज्या गोष्टी आहेत ना त्याच्याकडे अधिकार म्हणून बघा. खूप साध्या आणि खूप सोप्या कन्सेप्ट आहेत ह्या. हे फक्त असं वाटतं दिसायला की अरे हे काय किचकट आहे का हे सगळं? अजिबात नाही, 1% सुद्धा याच्यामध्ये काहीही किचकट नाही. बघा चला, राईट्स बेस्ड अप्रोच. इन द डेकेड्स आफ्टर इंडिपेंडन्स. डेकेड किंवा डिकेड याचा अर्थ आहे दशक, 10 वर्षांचा काळ, ज्याला आपण मराठीमध्ये दशक म्हणतो. 10 वर्षांचा काळ. आफ्टर इंडिपेंडन्स म्हणजे इंडिपेंडन्स मिळाल्यानंतर. इंडिपेंडन्स कधी मिळाला? 15 ऑगस्ट 1947 आपल्याला इंडिपेंडन्स मिळाला. त्याच्यानंतरची काही 10 वर्षांचा काळ म्हणजे काय? 51 ते 60 म्हणजे हे कोणतं दशक झालं? 50चं दशक, 60चं दशक, 70चं दशक, 80चं दशक. ह्याच्यामध्ये काय झालं? प्रोग्रेस वॉज मेड टुवर्ड्स मोर अँड मोर डेमोक्रटायझेशन ऑफ इंडिया. म्हणजे काय झालं? प्रोग्रेस तर झाली, खूप चांगली प्रगती झाली. कशावर? हे बघा, हा शब्द आहे ना थोडासा असा अवघड वाटू शकतो. डेमोक्रॅटायझेशन म्हणजे लोकशाहीकरण झालं. कशाचं लोकशाहीकरण? म्हणजे भारतामध्ये लोकशाही रुजली. बरं, त्याच्या आधी लोकशाही होती का रे भारतामध्ये? नाही. काय होतं? 1947 पर्यंत काय होतं? ब्रिटिश रूल होतं, बरोबर आहे का? म्हणजे ब्रिटिशांचं राज्य होतं.
ते काय ब्रिटिश बोले सो कायदा, मग त्याच्यामध्ये काय लोकशाही होती का? नाही. त्याच्या आधी कुणाचं राज्य होतं? त्याच्या आधी पेशव्यांचं राज्य असेल, मग त्याच्या आधी पेशव्यांचं म्हणजेच मराठ्यांचं, मग त्याच्या आधी मराठ्यांचं राज्य, त्याच्या आधी मुघलांचं राज्य, मग त्याच्या आधी वेगवेगळी राज्य होती. डेमोक्रेसी म्हणजे लोकशाहीची चव आपण सगळ्यात पहिले कधी चाखली? 1947 मध्ये. ठीक आहे. आणि मग 1947 मध्ये लोकशाहीचा फक्त जन्म झाला, बाळ होतं ते अगदी छोटंसं, मग त्याला हळूहळू मोठं व्हायला वेळ तर लागणार, बरोबर आहे का? मग हा वेळ लागला. 20, 30, 40 वर्षामध्ये ही डेमोक्रेसी खूप छान रुळली. ठीक आहे. पुढे बघा काय झालेलं आहे. हावेवर म्हणजे पण, तरी सुद्धा हा पण महत्वाचा असतो बरं का मुलांनो मुलींनो, हा पण फार महत्वाचा असतो. पण इन दिस प्रोसेस म्हणजे ह्या सगळी जी प्रोसेस होती का नाही, लोकशाही प्रस्थापित करायची ही जी प्रोसेस होती ना, सिटीजन्स वर कन्सिडर्ड ॲज बेनिफिशरीज. मस्त कन्सेप्ट आहे बरं का, मस्त कन्सेप्ट आहे. सिटीजन म्हणजे कोण? नागरिक, म्हणजे तुम्ही आम्ही, तुमचे आई वडील, आमचे आई वडील. सिटीजन म्हणजे नागरिक. सिटीजन वर कन्सिडर्ड म्हणजे हे जे नागरिक होते ना, ह्यांना काय म्हणून ग्राह्य धरलं जायचं? ह्यांना काय म्हणून ह्यांचा विचार केला जायचा? ॲज बेनिफिशरीज. बेनिफिशरी, बेनिफिट या शब्दाचा अर्थ काय? बेनिफिट म्हणजे काय? फायदा. किंवा बेनिफिशरीज या शब्दाचा अर्थ आहे लाभ. बघा बरं का, खूप सुंदर शब्द आहे. ह्याचा जर आपण डिक्शनरीमध्ये जर हा शब्द टाकला बेनिफिशरीज, तर या शब्दाचा डिक्शनरी मिनिंग आहे देणगीचा लाभ घेणारा. बघा बरं का, मला काय म्हणायचंय, देणगी एखाद्यानं दिली तर त्याचा लाभ घेणारा जो असतो तो असतो बेनिफिशरी. बरं का. मग काय झालं माहिती का, लाभार्थी. तुम्ही हा शब्द ऐकलाय का? लाभार्थी आहेत बाबा. चला, एखादी गोष्ट झाली, मग समजा एखाद्या ठिकाणी पूर आला आणि त्या पुरामध्ये समजा एखादं अख्खं गाव वाहून गेलं बरं का, आणि त्या गावामधल्या सगळ्या लोकांच्या प्रॉपर्टी, जमिनी, गुरंढोरं, काय दुकानं, घरं सगळी वाहून गेली, आणि त्या गावाला सगळ्या महाराष्ट्राने मदत केली, देणगी दिली, आणि मग ते गाव काय झालं? लाभार्थी झालं त्या देणगीचा. बरोबर आहे का? ही झाली कन्सेप्ट लाभार्थीची. मी थोडं साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे. आता बघा बरं का, आता हे जे सिटीजन होते, जे नागरिक होते, त्यांच्याकडे लाभार्थी म्हणून बघितलं गेलं. मग लाभार्थीमध्ये काय झालं इथं? म्हणजे इथं मला काय म्हणायचं माहिती का, लाभार्थी म्हणजे काय की ज्याला लाभ होतोय आणि जो देतोय त्याला जो लाभ देतोय, मग त्याच्यामध्ये काय आहे की उपकार केल्याची भावना त्याच्यामध्ये तयार होती. ठीक आहे. समजा मी भिकाऱ्याला 5-10 रुपये दिले तर मी उपकार केले त्याच्यावर, किंवा मी त्याला देणगी दिली आणि त्याला त्याचा लाभ मिळाला. बघा बरं का, तुम्ही हा विचार करताय का? आता मी पुढचं वाक्य ऐकतो, म्हणजे वाक्य बोलतो, म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअरच होऊन जाईल. इन द लास्ट फ्यू डेकेड्स म्हणजे एक मागची जी 20-30 जी वर्ष आहेत त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट इज कन्सिडर्ड ॲज द राईट ऑफ द सिटीजन. बघा बरं का, ही जी डेव्हलपमेंट झाली ह्या मागच्या 20-30 वर्षामध्ये, हा काही लाभ नव्हता. तुम्ही रस्ते बांधून दिले, तुम्ही काय आमच्यावर उपकार नाही केले. तुम्ही गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल टाकले, उपकार नाही केले, ते तुमचं कर्तव्य आहे. बघा बरं का, रस्ते बनवून देणं गव्हर्नमेंटचं कर्तव्य आहे, हॉस्पिटल उघडणं गव्हर्नमेंटचं कर्तव्य आहे, बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, एअरपोर्ट असेल, हे गव्हर्नमेंटचं कर्तव्य आहे. तुम्ही देणगी नाही देत आहात, तुम्ही आमच्यावर उपकार नाही करत आहात. एक चांगला रस्ता, मला ऑफिसला जायला, मला स्कूलला जायला, माझ्या आईबाबांना ऑफिसला जायला, माझ्या भावा बहिणीला घरातून बाहेर जायला एक चांगला रस्ता असला पाहिजे, हा माझा अधिकार आहे. हे काय तुम्ही भीक नाही देते, हे काय तुम्ही दान नाही करते आम्हाला, तुम्ही काय देणग्या बिनग्या नाही देते. एक चांगला समाज असणं, एक सुरक्षित समाज असणं, एक ज्या समाजामध्ये चांगले पोस्ट ऑफिस आहे, जिथं काय म्हणतात, जिथं रेल्वे स्टेशन आहे, जिथं पोलीस स्टेशन आहे, जिथं इन्कम टॅक्सचं डिपार्टमेंट आहे, हे सगळ्या गोष्टी जिथं आहे, जिथं खेळायला ग्राउंड आहे, मुलांना खेळायला गार्डन आहे, म्हाताऱ्या कोताऱ्यांना संध्याकाळी बसायलासाठी जागा आहे, हे सगळं नागरिकांचा अधिकार आहे. पासपोर्ट ऑफिस असणं हा नागरिकांचा अधिकार आहे, बँक असणं नागरिकांचा अधिकार आहे. हे सगळं तुम्ही करता आहात, तुम्ही आमच्यावर उपकार करत नाही. राईट्स बेस्ड अप्रोच. काय सुंदर कन्सेप्ट आहे ना, काय सुंदर कन्सेप्ट आहे. ह्याच्यामुळं ना घेणाऱ्याला पण असं वाटत नाही की अरे आपण काहीतरी देणगी बिनगी घेतोय, आणि देणाऱ्याला सुद्धा असं वाटत नाही की आपण काहीतरी उपकार करतोय.
तुम्ही मुख्यमंत्री झालेला आहात, उपकार करायला नाही झालेला, ते तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही पंतप्रधान झालेला आहात, तुम्ही आमदार खासदार झालेला आहात, तुम्ही नगराध्यक्ष झालेला आहात, तुम्ही जिल्हाधिकारी कलेक्टर झालेला आहात, उपकार नाही करत आहे. तुम्हाला त्याचे पैसे मिळत आहेत, ते तुमची सेवा आहे, ते तुमचं कर्तव्य आहे, ते तुम्हाला करावंच लागेल. उलट ते तुम्ही नीट नाही केलं तर तुम्ही चुकीचे आहात. राईट्स बेस्ड अप्रोच, काय सुंदर कन्सेप्ट येणार आहे मुलांना. आणि हे सगळं किती सोपं आहे. ह्याच्यामध्ये काही तुम्हाला अवघड वाटतंय का सांगा बरं. याच्यावर शॉर्ट नोट लिहू शकता का नाही, आणि तुम्ही तुमच्या भाषेत लिहायचा प्रयत्न करा. चला पुढे काय लिहिलंय त्यांनी बघा. इन युअर ओपिनियन, म्हणजे तुमच्या मते, हाऊ विल दिस अप्रोच चेंज द रिलेशन्स बिटवीन गव्हर्नमेंट अँड सिटीजन. गव्हर्नमेंट म्हणजे शासन आणि सिटीजन्स म्हणजे तुम्ही आणि आम्ही. मग ह्या दोघांमधलं नातं काय झालं? चांगलं झालं का खराब झालं? ट्रान्सपरंट झालं, कामं चांगली व्हायला लागली का कामं खराब व्हायला लागली? आता हे तुम्ही मला सांगायचं. मी मुद्दा शिकवायचा, मी माझं काम केलं, आता तुम्ही तुमचं काम करा. आणि सांगणार कुठं तुम्ही सांगायचं कमेंट्समध्ये. ठीक आहे, चला मी तुमच्या कमेंट्सची वाट बघतो. ठीक आहे, चला तुम्हाला माझं टीचिंग कसं वाटतंय, माझं टीचिंग जे मी साध्या सोप्या आणि मराठी भाषेमध्ये अगदी साधी एक्झाम्पल्स सांगून शिकवायचा प्रयत्न करतो, ते तुम्हाला आवडतंय का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये तुमच्याकडून हवंय. चला तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.